बारामतीमध्ये 28 जानेवारीला अजितदादा यांचं विमानाचा जो आहे तो अपघात झालेला आहे. या विमानाच्या अपघाताच्या घटनेवेळी प्रत्यक्ष गोजोबाचे माजी सरपंच कल्याण आठवळे त्या ठिकाणी होते. आपल्याबरोबर कल्याण आठवळे आहेत. तुम्ही काय पाहिलं नेमकं? घटनास्थळी तुम्ही होता, नेमकं काय पाहिलं? नाही, विमान पडल्यानंतर आम्ही तिथं पोचलो आणि त्यानंतर उजव्या साईडला मला असं जाणवलं की एक निळी पॅन्टवाला एक माणूस बाहेर पाय काढलेला आणि अर्धा दरवाजा उघडला असं मला काही सेकंद जाणवलं. पण त्यानंतर आमच्याच गावातल्या एक जणांनी जोरदाने सरपंच मागं सारा स्फोट होईल असं जोरानं ओरडला आणि त्यावेळेला मी त्याचं ऐकून मागं सरलो आणि त्याच वेळेला मोठा स्फोट झाला. आणि स्फोट झाल्यानंतर विमानाचे पार्ट 100, 150, 50 असे फुटाव असे फेकले गेले. मोठा स्फोट झाला. खरं तर तुम्ही म्हणताय पाय बाहेर आलेला, मग कोण उडी मारत होतं का? कारण नाही. खऱ्या अर्थाने अमोल मिटकरींनी सांगितलेलं आहे की एक व्यक्ती त्या ठिकाणी उडी मारत होता पाहिलेला आहे तुम्ही म्हणून. नाही, अमोल मिटकरी साहेबांचा हा विषय वेगळा आहे. पण मी स्वतः प्रत्यक्षात एक काही सेकंद मला ते जाणवलं की एक निळी पॅन्ट असलेला माणसाचा पाय बाहेर आलेला आणि अर्धा दरवाजा उघडल्याने वाटलं. ते उडी मारत होते का? नाही, नुसता पाय होता, उडीबिडीचं नाही काय. आणि अर्धा दरवाजा उघडल्याने मला जाणवत होतं काही सेकंद. आणि त्यानंतर मी मागं सरलो आणि स्फोट झाला. त्यावेळेला काय त्याचं नव्हतं झालेलं होतं. अमोल मिटकरी आणि तुमचं संभाषण काय झालंय का? नाही, मिटकरी साहेबांचं माझं काही लाईव्हमध्ये बोलणं झालेलं नाही. नेमकं कशा पद्धतीने? कारण तुम्हाला कसं माहीत झालं की अजितदादांचा त्या ठिकाणी विमान अपघात झाला? नाही, आम्ही तिथे गेल्यानंतर स्फोट झाल्यानंतर मी डाव्या बाजूला गेलो आणि डाव्या बाजूला अजितदादा हे 25-30 फुटावर पडलेले होते. त्याच वेळेला बारामतीचे किरण गुजर पण तिथं आले आणि ते मोठ्याने रडायला लागले आणि त्यांनी मला सांगितलं की हे विमान अजितदादांचं आहे आणि हे जे पडले ते अजितदादा आहेत. या विमानामध्ये एकूण व्यक्ती किती होते? 5 का 6? 5 होते. नक्कीच. तर आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने ज्या प्रत्यक्षदर्शी कल्याण आठवळे त्या ठिकाणी होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की अमोल मिटकरींनी जो दावा केलेला आहे की एक व्यक्ती विमानातून उडी मारत आहे असा दावा केलेला आहे. मात्र या ठिकाणी गोजोबा येथील प्रत्यक्ष पाहणी केलेले जे कल्याण आठवळे जे आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने विमानातून जो उडी मारत आहे असा दावा जो मिटकरींनी केलेला आहे तो दावा जो आहे तो यांनी खोडून काढलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी विमान अपघातामध्ये 5च व्यक्ती असल्याचा दावा देखील कल्याण आठवळे यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती.